नमस्ते, मी सुनीता जाधव किचनमध्ये तुमचं स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत की वरण चकुल्या कशा बनवायच्या अगदी गावरान पद्धतीने आणि पौष्टिक सुद्धा। तर चला आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू। तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करू। तर तुम्हाला मी आधी दाखवते की मी इथं अर्धा पेला तुरीची डाळ घेतली, ती ह्याच्यात टाकणार आहे। परत 2 टेबलस्पून मुगाची डाळ, ती सुद्धा ह्याच्यात टाकणार आहे। तर आपण आता ह्याला मस्त असं धुवून घेऊ, चांगली 2-3 पाण्याने धुवून घ्यायची ह्याला। तर इथं आपली आता 2-3 पाण्याने डाळ धुवून झाली। तर त्याच्यामध्ये मी आता पाणी वतते, थोडंच वतायचं आहे, जास्त नाही। हे बघा, बस। हां, आणि त्याच्यामध्ये आता हा अर्धा टोमॅटो मी कापून घेतलाय, तो सुद्धा मी ह्याच्यात टाकणार आहे। थोडीशी हळद, आपल्याला पहिल्यांदा डाळ शिजवून घ्यायची आहे। आणि ह्यात छोट्या छोट्या 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात मी, त्याही सुद्धा कापून टाकते। ह्या 3 हिरव्या छोट्या छोट्या, जास्त तिखट नाहीत ह्या मिरच्या। तर आता आपण ह्या छोट्याशा कुकरमध्ये आपण आता ही कुकरला डाळ लावू। तर आता आपण इथं कुकरमध्ये डाळ ठेवली, तर मी गॅस पेटवते। आपण आता ह्या डाळीला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। तर आपण आता या डाळीला 3 शिट्ट्या करून घेऊ। तर इथं आपल्या आता कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यात, मी गॅस बंद केलाय। त्यासाठी आपण आता चकुल्यासाठी पीठ मळून घेऊ। तर मी आता ह्या गमेल्यामध्ये 1 वाटी पीठ घेते। चवीनुसार मीठ, आणि आपल्याला आता हा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा। चपाती, आपण चपातीचं थोडंसं सरसरीत करतो ना, हा थोडासा घट्ट मळून घ्यायचा आहे। तर थोडं थोडं पाणी घालून आपण आता हा गोळा घट्ट मळून घेऊ। तर इथं आपलं आता पीठ मळून झालंय। तर मी याला थोडासा आता तेलाचा हात लावणार आहे, थोडंसं तेल टाकणार आहे। आपण आता हे वरणाला आपण आता फोडणी देऊ। तर तोपर्यंत आपलं हे 10 मिनिटं आपण ह्याला रेस्ट ठेवू। तर कुकर आता आपला असा थंड झालाय। तर मी आता तुम्हाला डाळ दाखवते। बघा, डाळ आपण किती मस्त पूर्णागत शिजली, मस्त शिजली। आता आपण याला आता त्याला तडका देऊ। तर मी आता इथे एक कढई घेतली, त्याच्यामध्ये मी आता तेल टाकते, 2 चमचे। तेल आपलं आता गरम होतंय। तेल आपलं आता इथं गरम झालंय। तर मी आता मोहरी टाकते। मोहरी तडतडली की ह्याच्यात आपला आता लसूण आणि कढीपत्ता टाकायचा आहे। तर इथं आपला आता लसूण पण लाल झालाय। तर आपण आता ह्याला डाळीला आपण फोडणी देऊ। तेव्हा लसूण कसा मस्त चांगली थोडंसं पाणी पण घालू। त्याला आता हे घट्ट डाळ आहे, आपल्याला आणखीन थोडं पाणी घालायचे, पातळ करायची।
का तर आपण जेव्हा आपण त्या चकोल्या टाकणार ना तर ही डाळ आणखीन आपली घट्ट होणार. त्याच्यामुळे आपल्याला आता करतानाच थोडीशी अशी पातळ करायची, म्हणजे की त्या चकोल्या त्याच्यात शिजल्या की जास्त घट्ट होईल. तर आता आपण याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालू आणि चवीनुसार मीठ घालते. आता हे वरणाला उकळी येते तोपर्यंत आपण चकोल्याचं चपाती लाटून घेऊ. तर तुम्ही आता हे वरण बघू शकता किती पातळ आहे. तर आपलं आता ह्याला शिजून देऊ थोडंसं बारीक गॅसवर, लो मिडियम गॅसवर. तोपर्यंत मी आता चपाती लाटून घेऊ. तिथं आपण आता एक छोटासा उंडा घेतला, मिडियम आहे, जास्त मोठा नाही जास्त लहान नाही. तर त्याची आपण आता मस्त चपाती लाटून घेऊ. तुम्ही ह्याला पीठ पण लावू शकता, न पीठ लावता तेल लावून लाटले तरी चालेल. का तर हे पीठ का लावायचं, का तर ह्या पिठाचा अर्क जो आपल्या त्या वरणामध्ये उतरल ना तर त्यामुळं ते घट्ट होतं. इथं आपली आता मस्त चपाती लाटून झाली. मी जास्त जाड नाही आणि जास्त पातळही नाही. आपण इथं आता कापून घेऊ. मस्त शंकरपाळ्या किंवा कापण्याच्या आकारातच कापायच्या आहेत ह्या. खूप सुंदर आणि साधी सोपी ही रेसिपी आहे आणि खाण्यासाठी सुद्धा अगदी चविष्ट, पौष्टिक पण आहे. तर नक्कीच करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला पण विसरू नका. बघा मी अशा चांगल्या मीडियम अशा कापून घेतल्यात. इथं आपल्या आता कापण्यासारख्या चांगल्या चकोल्या कापून झाल्यात. तर मी आता हे कडचं काढलंय. आता हे बघा एक एक अशी सुट्टी सुट्टी करून टाकायची, अशी लांब लांब अशा एक एक वेगळ्या वेगळ्या अशा टाकायच्या. तशा त्या शिजताना सुट्ट्या तर होतातच, पण आपल्याला जमन तसं आपण टाकायचं. मध्ये मध्ये थोडंसं चमच्याने हे करून घ्यायचं. साधी सोपी आणि झटपट पोट भरणारी ही रेसिपी आहे. नक्कीच ट्राय करा. तर अशा प्रकारे आपण आता हे सगळं टाकून घेऊ. अशा मध्ये 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 त्याला थोडंसं हे करायचं, फिरवायचं, म्हणजे चिकटणार नाहीत. आपण आता हे लो मिडियम गॅसवर ह्याला थोडंसं शिजून देऊ. तर आता हे शिजलेल्या आपल्याला कशा कळणार, तर आपल्या ह्या सुट्ट्या होतात आणि ह्या आहे ना जेव्हा शिजल्या जातील ना त्यावेळेस त्या बघा हे अशा मस्त अशा शिजून हे होतात, मऊ होतात. त्याच्यामुळे अजूनही आपल्याला आता 2 मिनटे तुम्ही बघू शकता वरण किती पातळ होतं. जेव्हा ह्याचा अर्क उतरतो ना त्यावेळेस ते, म्हणून त्याच प्रमाणे तुम्ही वरणाचं पाणी ठेवत जा, किती पातळ पाहिजे ते. आता हे मी 2 लोकांसाठी बनवलं आहे. जर तुम्हाला आणखीन जास्त बनवायचं असेल तर तर प्रमाण तुम्ही आणखीन वाढवू शकता ह्याच्यातलं. तर आपण आता ह्याला 2 मिनटं मस्त अजून शिजवून देऊ. तर इथं आपल्या आता वरण चकोल्या तयार आहेत. बघा तुम्ही बघू शकता किती घट्ट झाल्यात. त्यासाठी आहे ना पाणी मिडियम ठेवायचं आणि पातळ वरण करायचं. हे बघा आता आपल्याला तुम्ही म्हणलं ना तुम्हाला आपल्याला शिजलेलं कशा कळणार, अशा सुट्ट्या होतात आणि एक त्याचा रंग बदलतो, जणू काय जसं शिजलेलं आहे ना त्याचा रंग बदलतो. तर आता आपण हे मिडियम गॅसवर असंच ठेवू. त्याच्या आधी आपण त्याला थोडासा मस्त तुपाचा तडका देऊ.
तर इथं मी 1 चमचाभर गावरान तूप घेतलंय. छान सुंदर असं लागतं, गरम गरम त्याला खायचं असतं. यात आम्ही 2 माणसासाठी, जर तुम्हाला जर जास्त करायचं असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण वाढवू शकता. अगदी पौष्टिक हे असं वरण चकुल्या असतात. ह्याला कुणी वरण फळ पण म्हणतं, कुणी वरण चकुल्या पण म्हणतात. तर इथं आपलं आता तूप गरम झालंय, तर त्याच्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट टाकते. ह्याला वरून अगदी तुपाची फोडणी दिली ना तर अगदी खूपच छान लागतं. हे बघू शकता तुम्ही आता. तर हे आपलं आता वरण चकोल्या तयार आहे. त्याच्यानंतर थोडीशी वरून कोथिंबीर. तर नक्की ट्राय करा आणि एकदा बनवून बघा. तर इथं आता आपल्या वरण चकुल्या तयार आहेत. बघा तुम्ही, अगदी मऊ शिजल्यात आणि अशा शिजल्या की त्या सुट्ट्या सुट्ट्या होतात. मग नक्कीच आपल्याला कळतं की ह्या शिजल्यात म्हणून. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.